KOP माझा न्यूज मराठी, माझं गाव माझी बातमी। नमस्कार, KOP माझा न्यूज मराठी म्हणजेच कोल्हापूर माझा न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। खाजगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आज घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे यांनी दिली आहे। अलीकडे जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्या अर्जित रजेचं रोखीकरण शासनाने थांबवलेलं आहे। त्याचबरोबर आमची वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती जी आहे ती फक्त 66.66% इतकीच मिळते, ती 100% मिळायला पाहिजे। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवड श्रेणी देत असताना ती 1 जानेवारी 2024 पासून त्याचा लाभ मिळाला, परंतु त्याच्या पाठीमागची पूर्वलक्षित प्रभावाने ती मिळणं अपेक्षित होतं, ती मिळालेली नाही। आणि जे वेतनेतर अनुदान आम्हाला जे मिळतं ते 5व्या वेतन आयोगाच्या पगाराच्या टप्प्यावरती दिलं जातं। सध्या 7वा वेतन आयोग सुरू आहे। असे अनेक प्रश्न आहेत। या प्रश्नासाठी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जे नवीन सरकार आलेलं आहे या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्यमान्य खाजगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं आज सायंकाळी 5 वाजता शिक्षण उपसंचालक कार्यालयावरती घंटानाद आंदोलन केलं जातंय। मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि जे मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांनीही आपल्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी सहभागी व्हावं असं आवाहन मी या ठिकाणी करतोय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।